नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही बातमी, अक्षरलेखन हे चित्र कसे तयार करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे पेन्सिल, स्केच पेपर, रंग, पेन्स, ब्रश किंवा जे काही तुम्ही वापरू शकता. चला बघूया. तर इकडे दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा अक्षर लिहून एका साईडला माईक काढून माईकसाठी तुम्ही फक्त चौकोन आणि माईकच्या आकाराचा वरचा भाग आणि खाली लाईन तुम्ही स्केल यूज करून काढू शकता. आणि सर्वात प्रथम तुम्हाला हे चित्र रफ प्रकारे काढायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला बॉर्डर वगैरे तुम्ही करू शकता. आणि हे दुसरं चित्र तुम्ही बघू शकता. इकडे बातमी लिहिलेलं आहे पहिलं. तर इकडे स्केल यूज करून डबल लाईन्स ओढून तिकडे पानाच्या आकाराचा आकार तयार केलेला आहे आणि वरती निळा व खाली केशरी असा रंग देऊन बातमी ह्या शब्दाला रंग न देता पहिली ती बॉर्डर करून घ्यायची आहे तुम्ही ब्लॅक स्केच पेनने किंवा मार्करने, जे काही असेल ते. आणि मग तुम्ही बातमीला कोणत्याही प्रकारचा रंग देऊन करू शकता. आणि चला बघूया तिसरं चित्र. इकडे हे सरळ आणि साधं सिंपल ड्रॉइंग आहे. इकडे लिहिलेलं आहे लाईव्ह बातमी. इथे देखील फक्त तुम्हाला 2 बॉक्स काढून आणि त्याच्यामध्ये लाईव्ह आणि बातमी लिहून नंतर बॉर्डर वगैरे करून कलर द्यायचा आहे. खूपच सिंपल आणि साधं. आणि खालच्या साईडला एक त्रिकोण काढायचा आहे. आणि हे सत्यात उतरणारं चित्र असं दिसत आहे. नेक्स्ट बघूया बातमी आणि त्याचबरोबर इथे खाली लिहिलेलं आहे न्यूज. तुम्ही हे डिफरंट कलरिंग देखील करू शकता. इथे जे 2 बाण दाखवले आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे दाखवू शकता. इकडे आपण सादर करत आहोत बातमी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, म्हणजेच न्यूज. तुम्ही ह्या न्यूजला देखील रंगवू शकता. मी फक्त ब्लॅक कलर दिला आहे. आणि त्याचबरोबर याला बॉर्डर देखील करू शकता. बघूया दुसरं चित्र. हे अत्यंत अट्रॅक्टिव्ह असं वाटत आहे. आणि न्यूज चॅनेलला जसा लोगो असतो त्याचप्रमाणे इकडे मी काढला आहे. आपण छोटासा असा वर्तुळ आकाराचा गोल ठसा उमटवला आहे. आणि त्याच्याच बाजूला डी आकाराचा आपण मोठा डी आपण समजू शकतो काढला आहे. आणि त्याच्यामध्ये लाईव्ह असं लिहिलं आहे. लाईव्ह आणि खाली बातमी. इथे या बातमीमध्ये मी ब्लॅक कलरची बॉर्डर देऊन आतमध्ये केशरी रंग भरलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही येल्लोइश कलरचा, म्हणजेच पिवळ्या रंगाचा अजून एखादा स्केच पेननी ब्लॅकच्या बाहेर अशी बॉर्डर केली तर हे अत्यंत चित्र उठून दिसेल. आणि त्याचबरोबर इकडे रेड कलरचा जरी टिपका तुम्ही उमटवला अत्यंत उठून दिसेल. आणि हे लाईव्ह मी हे असंच ठेवलेलं आहे व्हाईट कलरचं, जे की उठून दिसेल. चला बघूया नेक्स्ट. इकडे आपण बघू शकतो. सर्वात प्रथम मी इकडे 4 चौकोन काढलेले आणि त्याच्यामध्ये मी स्केलने आपण अक्षरं उमटवली आहेत स्केलने, न्यूज असं म्हणून. आणि नंतर बॉर्डर देऊन मी त्याच्या आतले कलर्स व्हाईटच ठेवलेला आहे. कलर न देता देखील बघा किती उमटवून दिसतंय ते. आणि बॅकग्राऊंडसाठी मी पास्टल्स असे कलर यूज केलेले आहे. तुम्ही कोणते पण यूज करू शकता, पण ते डिफरंट असतील तर अत्यंत छान अशा प्रकारे दिसेल. आणि वरती थोडासा असा ठसा उमटवला आहे, जे की दर्शवते लाईव्ह. आणि अजून इकडे अशी रेष मारली आहे, जे की दर्शवतं फास्ट. सो अशा प्रकारे देखील तुम्ही इंग्लिशमध्ये जर तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि बघूया नेक्स्ट.
तर इकडे मी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे बातमी लिहितो तेच लिहिलेलं आहे आणि तीच बॉर्डर आणि कलर देखील आहे. पण इकडे स्पीकर असा काढलेला आहे. हा स्पीकर तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला काढू शकता किंवा तुम्ही वरती किंवा खाली असं सादरीकरण तुमच्या जे मनाला वाटेल ते करू शकता. आणि त्याचबरोबर त्या स्पीकरमध्ये तुम्ही रंग दिला तरी अत्यंत चांगला आहे, नाही दिला तरी पण तसाच ठेवला तरी पण तो उमटवून दिसेल बातमीसोबत. आणि चला बघूया नंतरचं जे माझं आवडीचं आहे बातमी. हे एकदम खुलून दिसल्यासारखं आहे, जसं सूर्य प्रकाशित होतो तसा. तर इकडे हे अत्यंत बघण्यासारखं आहे की मी सूर्याच्या आतमध्ये काहीच कलर नाही दिलेला, फक्त मी रफ काढून घेतलेला सर्कल आणि त्याच्यावरती पेन्सिलने असे सूर्यकिरणे दाखवले आहे आणि त्याच्यानंतर ती ब्लॅक कलरची बॉर्डर केलेली आहे. आणि आतमध्ये कलर न दिल्यामुळे असं वाटतं की तो सूर्यप्रकाश आहे, कारण बॅकग्राऊंड म्हणजेच पेपरचा कलर देखील व्हाईट आहे. इकडे तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम मी ते केलेलं आणि नंतर हा बॉक्स टाईप आकाराचा शेप काढून त्याच्यामध्ये बातमी देऊन हा बातमी नावाचा अक्षर आहे. तर ते तुम्ही कोणत्याही कलरचं देऊ शकता. मला वाटते जरी केशरी कलरचा दिला तर ते अत्यंत उठून दिसेल, कारण मागे सूर्य आहे आणि बातमी केशरी कलरमध्ये, तर छान वाटेल ते सादरीकरण. चला वळूया आपल्या शेवटच्या चित्राकडे. ते म्हणजे एकदम सिंपल सरळ भाषेत इथे मी बातमी फक्त लिहिलेलं आहे आणि नंतर खाली अशीच रेष ओढलेली आहे. तुम्ही अशी रेष सिंपल ओढून किंवा अशा प्रकारच्या 4 रेष ओढून वेगवेगळ्या कलरच्या स्केच पेनने बॉर्डर दिल्यानंतर ते अत्यंत उठून दिसेल. आणि त्याचप्रमाणे एक अजून ट्रिक आहे जे की चित्र उमटवून दिसण्यासाठी. जर तुम्ही लेफ्ट किंवा राईट आणि वरती आणि खाली चारी बाजूला किंवा दोन्ही साईडला तुम्ही बॉर्डर करू शकता वेगवेगळ्या स्केच पेनने, ज्यामुळे तुमचं चित्र पूर्ण भरलेलं दिसतं आणि ते काही रिकामं आहे किंवा अर्धवट आहे असं जाणून येत नाही. आणि त्यामुळे जो आतला भाग आहे जो काढलेला आहे ड्रॉइंग पेपरवरती तो अत्यंत असा अट्रॅक्टिव्ह वाटतो. तर तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. धन्यवाद.